दूध भेसळीच्या गंभीर प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी पुन्हा एकदा आक्रमक झाले। यापूर्वीही त्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत कारवाईची मागणी केली होती। आता त्यांनी थेट माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तालुक्यात सुरू असलेल्या आरोप असलेल्या दूध भेसळ प्रकरणावर अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। बैठकीदरम्यान बैरागी यांनी सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही असा थेट सवाल उपस्थित केलाय। यावेळी उपस्थित असलेले माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश देतो आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही पत्र देतो असे आश्वासन दिले। या घटनेमुळे दूध भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून आता प्रशासन प्रत्यक्षात किती आणि कशी कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय आणि हे प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ राहिलेला आहे। आज इतकी 8,500 किलो पावडर असे अनेक पावडर वर्षानुवर्ष शेकडो शेतकरी आणि हे दूध संकलन केंद्रावर तिथून घेऊन जात्या आणि आपल्या तालुक्यात लाखो लिटर पाण्यावर दूध तयार करत्या। पण एवढं मोठं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा संबंधित अधिकारी त्याच्यावर कुठल्याच प्रकारची ऍक्शन नाही घेऊन राहिले। आज जो त्याच्यातला मुख्य सूत्रधार आहे हेमंत श्रीहरी पवार, त्याच्यावर नॉर्मल फक्त MIDC पोलीस स्टेशनला फरार म्हणून एक NC दाखल केलेली आहे। आज एवढे मोठे 8,500 किलो पावडरचा जबाबदार कोण? एवढं लाखो लिटर दूध तयार करते, या लोकांचं करायचं काय? एक्सप्रेशन कॉल करतोय आहे का कुणी याचे एफडीचे लोक आहेत का? काय जरा सांगा काय म्हणतो तो साहेब? वर बोला, त्याला वर बोला, वर येऊन सांगा, उत्तर द्या, खाली नका दे उत्तर। अरे काय करतो बोल ना तू? नाही वर येऊन द्या ना। हॅलो सर, नमस्कार सर, मी दिनेश तांबोळे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध नाशिकहून आलेलो आहे। मान्य नाही साहेब, वर या। अरे थांबा रे, अजिबात नाही, वर येऊन बोला तुम्ही, वर येऊन सांगू दे साहेब त्यांना। काय वरण खाली काय सारखं फरक पडतो? आवाज मला ऐकायला, तुला आवाज नाही ऐकायला का? त्याला ऐकायला त्यांना माईकवर बोलताय ना ते, बोला। मान्य सह आयुक्त यांना प्राप्त माहितीनुसार आमची सर्व टीम त्या दिवशी सर 4/8 गेलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला जे प्रशांत काळे यांच्या नवले वस्ती रामपूर येथे जो स्कीम मिल्क पावडर, व्हेल परमिट पावडर यांचा जवळपास 8,392 किलोग्रॅमचा जवळपास 17 लाखाचा दूध पावडरचा साठा आढळून आला होता। त्यांनी तिथे परवाना घेतलेला नव्हता, तसेच त्यांच्याकडे खरेदी बिलं, विक्री बिलं आढळलेले नव्हते। त्या कारणाने आम्ही तो सर्व साठा जप्त केलेला आहे सर आणि ते नमुने तपासणीसाठी पाठवले। तसेच त्यांनी आम्हाला समर्पक उत्तरं न दिल्याने आम्ही वावी पोलीस स्टेशन येथेही FIR त्याच्यात देण्यात आलेला आहे सर। त्यांच्या काय पाहिजे तुम्हाला? साहेब, वायू पोलीस स्टेशनची सुद्धा तक्रार या अधिकारी कुठल्याही प्रकारचा संपर्क करते नाही त्यांच्या संघ आणि कुठल्याही प्रकारची त्यांना मदत नाही करू राहिली। FIR दाखल केल्यानंतर वावी पोलिसच्या लोकांनी दखल घ्यायची असते। यांना याचा जबाब फक्त घेतात ते, बाकी दखल घेण्याची जबाबदारी वावी पोलीस स्टेशनची आहे। वायू पोलीस स्टेशनची आहे, पण वायू पोलीस स्टेशन यांचं नाव सांगत्या संबंधित अधिकारीच पोलीस स्टेशनला येते नाही। त्यांनी काही कागदपत्र बोलवलं ते येतील ना, ते आहे का लेखी पत्र आहे त्यांचं वावी पोलीस स्टेशनचं? तुम्ही फोन लावून विचारा साहेबांना आता लगेच। सर, आमचे संबंधित अधिकारी जवळपास 4 ते 5 वेळेस वावी पोलीस स्टेशनला फॉलोअपलाही जाऊन आले आणि आमच्या सर्वांचे जबाबही झालेले आहेत सर त्या प्रकरणात। जबाब झाले त्यांचे, पोलीस स्टेशनला जाऊन आले। आता काय काय कारवाईचं काय मग? पुढं कारवाईचं काय? तो प्रशांत काळे काय सकाळी संध्याकाळ ते 8,500 किलो नाश्ता करायचा एकलाच का काय? शेकडो लोक त्याच्याकडून पावडर घेऊन जात होते। त्याची पूर्ण तुम्ही स्वतः हा मुद्दा विधानसभेत मांडावा आणि याच्यावर स्वतंत्र SIT स्थापन करावी ही माझी तुम्हाला, मी कागदोपत्री बी मागणी केलेली आहे आणि माझी तुम्हाला एक मोठी विनंती बी आहे, कारण सिन्नर तालुक्यात खूप मोठा दूध भेसळ होऊ राहिलेली साहेब। यासाठी वावी पोलीस स्टेशनला सांगतो मी आणि DSP ला, ACCP ला सांगतो। एवढं मोठं गंभीर प्रकरण त्याच्यावर कुठल्याच हेमंत श्रीहरी पवार, त्याच्यावर नॉर्मल फक्त MIDC पोलीस स्टेशनला फरार म्हणून एक NC दाखल केलेली आहे। आज एवढे मोठे 8,500 किलो पावडरचं जबाबदार कोण? एवढं लाखो लिटर दूध तयार करते, या लोकांचं करायचं काय? याचे
एफडीचे लोक आहेत का? काय सांग, काय म्हणतो तू? साहेब वर बोला त्यांना, वर बोला. सांगा उत्तर द्या. आणि नका देऊ उत्तर. अरे देऊ दे. वरती पुढे या पुढे अधिकारी कोण सगळं मॅनेज झालेलं आहे. माननीय नाही साहेब. अरे थांबा रे. बैरागी बोल काय? पाय वरण खाली काय सारखं फरक पडतो. आवाज मला ऐकायला, तुला आवाज नाही ऐकायला का? त्याला ऐकायला त्यांना माईकवर बोलतोय ना ते. बोला. माननीय सर आयुक्त यांना प्राप्त माहितीनुसार आमची सर्व टीम त्या दिवशी सर 4-8 गेलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला जे प्रशांत काळे यांच्या नवलेवस्ती कापूर येथे जो स्किन मिल पावडर फेरफर्मेंट पावडर यांचा जवळपास 8,192 किलोग्रॅमचा जवळपास 17 लाखाचा दूध पावडरचा साठा आढळून आला होता. त्यांनी तिथे परवाना घेतलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे खरेदी बिलं विक्री बिलं आढळलेली होते. त्या कारणाने आम्ही ते सर्व साठा जप्त केलेला आहे सर आणि ते नमुने तपासणीसाठी पाठवले. तसेच त्यांनी आम्हाला समर्पक उत्तरं न दिल्याने आम्ही वावी पोलीस स्टेशन येथेही FIR त्याच्यात देण्यात आलेला आहे सर. काय पाहिजे मला माझं? साहेब वाई पोलीस स्टेशनची तुम्ही तक्रार आहे. या अधिकारी कुठल्याही प्रकारचा संपर्क करते नाही त्यांच्या संघ आणि कुठल्याही प्रकारची त्यांना मदत नाही करू राहिली. एफआयआर दाखल केल्यानंतर वावी पोलिसच्या लोकांनी दखल घ्यायची असते. यांना याचा जबाब फक्त घेतात ते. बाकी दखल घेण्याची जबाबदारी वावी पोलीस स्टेशनची आहे. वाई पोलीस स्टेशनचे आहे पण वाई पोलीस स्टेशन यांचं नाव सांगत्या संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनला येते नाही. त्यांनी काही बोलवलं ते येतील ना. ते आहे का लेखी पत्र आहे त्यांचं वावी पोलीस स्टेशनचं? तुम्ही बोलवलं विचारा साहेबांना आता लगेच. सर आमचे संबंधित अधिकारी जवळपास 4 ते 5 वेळेस वावी पोलीस स्टेशनला फॉलोअपला जाऊन आले आणि आमच्या सर्वांचे जबाबही झालेले आहेत. जबाब झाले त्यांचे पोलीस स्टेशनला जाऊन आले. मग आता काय काय पुढे कारवाई? कारवाईचं काय मग? हा? पुढे कारवाईचं काय? तो प्रशांत काळे काय सकाळी संध्याकाळ 8.5 किलो 8,500 किलो नाश्ता करायचा एकलाच का काय? शेकडो लोक त्याच्याकडून पावडर घेऊन जात होते. त्याची पूर्ण तुम्ही स्वतः हा मुद्दा विधानसभेत मांडावा आणि याच्यावर स्वतंत्र SIT स्थापन करावी ही माझी तुम्हाला मी कागदपत्री बी मागणी केलेली आहे आणि माझी तुम्हाला एक मोठी विनंती बी आहे. कारण सिन्नर तालुक्यात खूप मोठा दूध भेसळ होऊन राहिलेली साहेब. यासाठी वावी पोलीस स्टेशनला सांगतो मी. आणि ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.